अन्न व प्रशासक आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून काल एफडीएच्या माध्यमातून बदलापूर शहरातील माया ब्लड बँक वरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाई दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्या कारणामुळे या ब्लड बँकला बंद करण्यात आलेला आहे। तरी सुद्धा काल सोशल मीडियाच्या माध्यमातून कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे काही सभापती आणि नगरसेवक यांनी संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही कागदपत्र दाखवली म्हणजे माया ब्लड बँकनी तर पुन्हा एकदा कुठेतरी ती ब्लड बँक ही सुरू होऊ शकते। यानंतर आता कुठेतरी रक्तदात्यांमध्ये म्हणजे ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून रक्तदान करत होते त्यांच्यामध्ये एक संतप्त वातावरण निर्माण झालेलं आहे। तर आपल्यासोबत आता अर्चनाताई सुरवडकर असणार आहे। कुठल्याही पक्षाची भूमिका न बजावता गेल्या वयाच्या 18 वर्षांपासून त्या आतापर्यंत साधारणतः 55 पेक्षा जास्त वेळेस त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यांची भूमिका फक्त एवढीच आहे की आतापर्यंत जे काही मी रक्तदान केलंय मग ते रक्तदान गेलं कोणाला आणि जर ते योग्य ठिकाणी गेलं असेल आणि आता इथून पुढे जे काही माया ब्लड बँकवरती कारवाई होते ती योग्य आहे की नाही आणि जर योग्य होत असेल तर कुळगाव बदलापूर नगर परिषद तिला पाठीशी का घालते असे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आपण सुरुवात करूया, थेट चर्चा साधूया अर्चनाताई सुरवडकर यांच्यासोबत। नमस्कार मॅम। नमस्कार। तरी खूप मोठी धक्कादायक बाब आहे की एफडीएची कारवाई थेट बदलापूर शहरात झालेली आहे, काय बोलाल? सगळ्यात मी एक सांगेन की आज डिजिटल इंडियाचा नारा सगळीकडे दिला जातोय, परंतु आजपर्यंत कुठलंही शास्त्र किंवा कुठलाही संशोधक कृत्रिम रक्त निर्मितीचा शोध लावायला असफल ठरलेला आहे। म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला रक्त देतो त्याच वेळेला त्याला रक्त मिळतं, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। आणि आज मी जी काही इथं भूमिका मांडते ती मी शिवसेनेची तर मी आहेच आहे, ती ओळख माझी कुणीही पुसू शकत नाही, परंतु मी एक रक्तदाता म्हणून उभी आहे। वयाच्या 18 वर्षापासून आज माझं वय 52 आहे। मी आतापर्यंत 55 वेळा रक्तदान केलंय। 55 वेळा रक्तदान म्हणजे जवळजवळ 110 माणसांचे जीव मी वाचवलेत। त्यामुळे या विषयावर बोलण्याचा सर्वाधिकार मला आहे, त्या अधिकाराने मी बोलते, एक रक्तदाता म्हणून मी बोलते। ज्या वेळेला काल एफडीएने इथल्या रक्तपेढीवरती कारवाई केली आणि त्यामध्ये त्याचं सगळं गौडबंगाल बाहेर आलं, मला राहून राहून या गोष्टीचं नवल वाटलं आणि संताप आला की सुशिक्षित आणि सुज्ञ राज्यकर्ते आणि त्याच्याच बरोबर बदलापूरमध्ये असणारे आरोग्य विभागाचे मुख्य म्हणजेच आरोग्य सभापती, माझ्या वार्डाचे नगरसेवक किरण भोईर या दोघांनीही एक स्टेटमेंट केलं की माया ब्लड बँकचे जे काही अपूर्ण कागदपत्र आहेत त्याची पूर्तता त्यांनी केली तर आम्ही त्यांना परत रक्तपेढी चालू करण्यासाठी सहकार्य करू। काय म्हणावं यांना, काय यांना दंडवत घालावा? ज्या वेळेला तुम्ही शासनाच्या अखत्यारीमधून एखाद्या गोष्टीची परमिशन देता त्यावेळेला सर्वात प्रथम तुमचं डॉक्युमेंटेशन हे महत्वाचं असतं। मग जर माया ब्लड बँक ज्या वेळेला इथं चालू झाली त्यावेळेला ब्लड बँकेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नव्हती, तर बदलापूर नगरपालिकेतली जी प्रशासकीय जागा आहे ती या माया ब्लड बँकेला कुणाच्या अधिकारवाणीने वापरायला दिली? या गोष्टीचं उत्तर ज्यांनी कुणी यांना परमिशन दिली आहे त्यांनी द्यावं। आणि सगळ्यात महत्वाचं, मी एवढी वेळा रक्तदान केलं, माया ब्लड बँक हीच एकमेव अशी बँक नसेल की जिथं अशा प्रकारचे प्रकार चालतात। महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या ब्लड बँक आहेत की ज्या ब्लड बँकेमध्ये अशा प्रकारचे प्रकार चालत असतील। मग मी दान म्हणून ज्या वेळेला दिलं किंवा एखादी गोष्ट दान देतो त्यावेळेला मागं वळून बघत नसतात, तसंच मी देखील नाही बघितलं, तर मग असं प्रत्येक ठिकाणी चालतंय का? आणि असं जर चालत असेल तर कुठल्या शब्दांनी किंवा अधिकारांनी लोकांना आपण रक्तदान करा असं आव्हान करता? मला म्हणजे बदलापूरमध्ये जे रोज एक नवीन प्रकार चालतो आणि सगळं काही आलबेलं चालू आहे, मला एकच सांगायचं आहे, जसं की एखाद्या गोष्टीमध्ये जर मुलगा किंवा कुठला एखादी मुलगी चुकीची ठरली किंवा एखाद्या विद्यार्थी नापास झाला तर त्याच वर्गात त्याला पुढच्या वेळेला अभ्यास कर म्हणून बसवत नाहीत, तर त्याला नापास करून त्याच वर्गात बसवतात। मग असं जर असेल तर काल आमचे बंधू आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री राजनदादा घोरपडे यांनी जे स्टेटमेंट केलं की आम्ही त्यांची कागदपत्र जी आहेत त्याची पडताळणी परत करू आणि त्यांना आम्ही परमिशन देऊ, तर दादा तुम्हाला एक सांगणं आहे, ज्या वेळेला एखाद्या माणसाला एखादी सवय लागते ती सवय मेल्याशिवाय जात नसते।
रक्तासारख्या गोष्टीमध्ये या बँकेने जो काही घोटाळा केलेला आहे तो घोटाळा भविष्यात सुद्धा होऊ शकतो. 4 दिवस व्यवस्थित राहतील आणि 5व्या दिवशी परत हेच करतील. आम्हाला बदलापूरमध्ये माया ब्लड बँकच नको आहे. आज तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमची सत्ता आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, त्यानंतर केंद्रातही तुमची सत्ता आहे. काल मी तुमच्या या व्हिडिओवरती हीच कमेंट टाकली होती. ती कमेंट माझी डिलीट केली गेली की शासनाकडे या गोष्टीची मागणी करा, पाठपुरावा करा आणि शासनमान्य एखादी रक्तपेढी बदलापूरमध्ये अद्ययावत जी अगदी आधुनिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असेल अशी रक्तपेढी बदलापूरमध्ये उभा करा आणि त्याच्यामध्ये माफक दरामध्ये लोकांना रक्त उपलब्ध करा, जेणेकरून सामान्य नागरिक रक्ताशिवाय त्याच्या म्हणजे जीवाला कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही. रक्त पाहिजेच आहे, पण ते रक्त महाग किमतीमध्ये ज्या वेळेला विकत घ्यायची वेळ येते तेवढी आर्थिक परिस्थिती समोरच्या माणसाची नसते. तर माफक दरामध्ये त्यांना रक्त उपलब्ध करून द्यावं आणि सगळ्या लोकांमध्ये आपलं एक चांगलं असं नावारूपाला आणावं. मग याच्यावरती त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांनी उत्तर दिलं का तुम्हाला की आम्ही अशी रक्तपेढी उभी करू किंवा काही? मी ज्या ज्या कमेंट केल्या होत्या त्या सगळ्या कमेंट त्या व्हिडिओवरच्या डिलीट केल्या गेल्या. म्हणजे याला काय म्हणायचं? तुम्ही पत्रकारिता जी आहे ही लोकशाहीचा स्तंभ आहे महत्वपूर्ण. तुम्ही त्या पत्रकारितेमधले जे पत्रकार आहेत त्यांचा देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात का? ही मुस्कटदाबी तुम्ही का करताय? तुम्ही चुकीचे आहात ही गोष्ट मान्य करा आणि माया ब्लड बँक जी आहे तिला परत तुमचा राजाश्रय देऊ नका. ती बँकच बदलापूरमध्ये आता तुम्ही ठेवू नका आणि लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करून एक चांगली ब्लड बँक, शासनमान्य ब्लड बँक हे करा की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा काळा बाजार किंवा गौडबंगाल चालणार नाही. आणि आता इतका सगळा प्रकार होऊन जर का तुम्ही त्यांना म्हणताय की त्यांनी जी काही कागदपत्र राहिलेली आहेत उर्वरित त्या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणजे आम्ही त्यांना परत देऊ, तर मला असं म्हणायचंय, मी इथं कुणाचं वैयक्तिक नाव घेत नाहीये त्यामुळे कोणी व्यक्तिशः घेऊ नका, तर त्यांच्या या काळ्या बाजारात तुमचेही हात लाल झालेले आहेत का? किंवा त्या रक्ताने तुमचेही हात माखले आहेत का? असं म्हणायलाही मी मागं पुढे पाहत नाहीये. चुकीच्या माणसाला चूकच ठरवून त्या व्यक्तीला या गोष्टीमधून पूर्णपणे बाहेर काढा, हद्दपार करा आणि एक चांगला पारदर्शक असा कारभार इथं ठेवून जनतेच्या मनात आढळ पद मिळवा. ज्या वेळेला ही ब्लड बँकला जागा जी आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये देण्यात आली होती त्यावेळेला खूप मोठा गाजावाजा झाला होता. खूप काही सोशल मीडियावर सुद्धा प्रसिद्धी मिळवण्यात आली होती की आता माफक दरामध्ये लोकांना ब्लड मिळणार आहे आणि नगर परिषदेने पूर्णपणे त्या ठिकाणी जे आहे त्यांचा अधिकार घेतला होता त्यावेळेला की आम्ही चालू केलंय आणि आता ज्या वेळेला असं काहीतरी निघतंय त्यावेळेला नगर परिषद ठामपणे सगळ्या त्यांच्या उत्तरांवरून माघार घेताना पाहायला मिळते आणि कोणीही पुढे येऊन तयार नाहीये बोलायला. फक्त 2 चेहरे सोडले तर काय असावं? तुला माहीतच असेल ज्या दिवशी ही रक्तपेढी उघडण्यात आली त्याच दिवशी बदलापूर मधल्या वैशाली टॉकीच्या मागचं सर्वोदय नगर आहे तिथं असणाऱ्या नाल्याच्या शेजारच्या कचऱ्याचा प्रश्न जो होता जो तूच मांडला होता तो प्रश्न खूप चांगल्या प्रकारे पब्लिकमध्ये पेटला होता असं म्हणेन मी. पण त्या प्रश्नाला दुर्लक्षित करण्यासाठी हा रक्तपेढीचा जी काही बातमी आहे ही बातमी दिवसभर त्या दिवशी मीडियावरती चालू होती आणि आम्ही केलं ही रक्तपेढी आम्ही तयार म्हणजे ओपन केली असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं. आणि ज्या वेळेला हे काल अंगलट आलंय किंवा अंगाशी येत आहे असं म्हणल्यानंतर त्यांचं एक स्टेटमेंट होतं की ही रक्तपेढी आमची नाहीये, या रक्तपेढीचे सर्व जे काही आहेत या गोष्टी माया ब्लड बँकेशी रिलेटेड आहे. आम्ही फक्त नगरपालिकेची जुनी जागा दिली. तर ती का दिली? तर आपल्या इथल्या लोकांना गैरसोय होऊ नये, रक्तासाठी दुसरीकडे जायची वेळ येऊ नये आणि अचानकपणे रक्त लागलं तर दुसऱ्या ठिकाणून रक्त आणायला आणि इथपर्यंत यायला वेळ लागतो. तर असा सगळ्या लोकांचा सहृदयपणे आम्ही विचार केला आणि आम्ही फक्त जागा वापरायला दिली. पण काल जागा वापरायला दिली म्हणतात आणि ज्या वेळेला उद्घाटन झालं होतं त्या दिवशी ही रक्तपेढी आम्ही काढली म्हणताय. म्हणजे नक्की तुमची याच्यामधली भूमिका काय आहे ही तुम्ही स्पष्ट करावी. ज्या वेळेला कुळगाव बदलापूर नगर परिषद कुठल्याही कामाला परमिशन देते त्यावेळेला ते कागदपत्र ते पडताळणी करत असेल ना. आता कुठलंही एखादं दुकान उभं होत असेल किंवा काही होत असेल त्याचे कागदपत्र त्यांच्याकडे येत असतील ना, मग तेव्हा ते पडताळणी करत असावेत. परंतु नगर परिषदेची जागा एखाद्या ब्लड बँकला वापरण्यासाठी देते मग त्यावेळेला त्यांचं कुठलेही कागदपत्र तपासले गेले नसावेत का?
साधं नवरात्राची परमिशन घ्यायची असते किंवा समाज मंदिर जे आहे प्रत्येक प्रभागामध्ये आहेत त्या समाज मंदिरात एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्याची देखील परमिशन घ्यावी लागते आणि ती परमिशन घ्यायला गेल्यानंतर नगरपालिकेमध्ये त्याची ओसी घेतात. आम्ही त्या ओसी मध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. मग एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी नगरपालिकेची परमिशन लागते. तर ज्या वेळेला ही माया ब्लड बँक इथं स्थापन केली त्यावेळेला त्यांनी पण त्यांची आवश्यक ती कागदपत्र नगरपालिकेला सादर केली असतीलच ना. आणि जर ती सादर केली तर त्यावेळेला त्यांचं त्याबाबत असणारं डॉक्युमेंटेशन आहे ते अपूर्ण आहे हे लक्षात आलं नाही का? ज्या वेळेला तुम्ही आज एवढे मोठे राजकारणी म्हणून किंवा प्रशासक म्हणून, राजकारणी म्हणण्यापेक्षा प्रशासक म्हणून नावारूपाला आलाय, त्यावेळेला कुठलीही गोष्ट बदलापूरमध्ये ज्या वेळेला घडते त्यावेळेला त्याची प्रत्येक अँगल तपासण्याचं काम तुमचं आहे. पण तसं न करता तुम्ही यांना परमिशन दिलीच कशी? उद्याच्याला मी एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला परमिशन मागायला गेले तर तुम्ही मला 17 प्रश्न समोर कराल. तर तसं तुम्ही या माया ब्लड बँकवाल्यांना विचारलं नाही का? किंवा तुम्हाला कदाचित माहीत नसेल की रक्तपेढीसाठी कुठली कुठली कागदपत्र लागतात, तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडून जे जाणकार या क्षेत्रातले आहेत या जाणकारांकडून याची लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स का मागवली नाही? जर त्यावेळेला तुम्ही ही गोष्ट केली असती तर आज एफडीएची कारवाई झाली नसती आणि हा जो काही प्रकार आहे हा प्रकार थोपवला असता. आता या सगळ्या प्रकारामध्ये जर सगळं व्यवस्थित होईपर्यंत किंवा दुसरी ब्लड बँक ओपन होईपर्यंत एखाद्याला रक्त लागलं आणि ते वेळेस मिळालं नाही आणि कुणाच्या जीवाला दगाफटका झाला तर त्याला जबाबदार माया बँक का बदलापूर प्रशासन राहील, बदलापूर नगरपालिका प्रशासन राहील? एवढी कारवाई झाल्याच्या नंतर सुद्धा मीडिया समोर येऊन सभापती आणि नगरसेवक जे आहेत ते स्टेटमेंट देत आहेत की एफडीएच्या कारवाईवरती पण त्यांना कुठेतरी इथे शंका आहे का? की ते बोलतात की आम्ही जी काही कागदपत्रे असेल माया ब्लड बँकची ती आम्ही पुन्हा तपासण्यास पडताळणीसाठी ती बघू. म्हणजे त्यांना असं वाटतंय का कुठेतरी की एफडीएची कारवाई पण ही चुकीची आहे? असा प्रश्न बदलापूरकर विचारत आहे. काय वाटतं? जर एफडीएच्या कारवाईवरती इथले प्रशासक जर शंका घेत असतील तर त्यांना धन्य म्हणावं लागेल. पण माझं ना तुकाराम मुंडेंना एक जाहीर आव्हान आहे, ही नुसतं एफडीएच्या माध्यमातून तुम्ही रक्तपेढीवरती कारवाई केली आहे तर मुंडे साहेब तुम्ही एक काम करा, 8 दिवस बदलापूरमध्ये या, अख्खं बदलापूर जे काही आहे ते फिल्टर करा. यापेक्षा सुद्धा अजून वेगळे वेगळे प्रकार उघडकीला येतील आणि मग त्या प्रत्येक प्रकारावरती आणि एफडीएच्या कारवाईवरती इथले लोक ऑब्जेक्शन घेणार का किंवा शंका घेणार का? असं वाटतंय का कुठेतरी आता की ब्लड बँकला परमिशन दिली म्हणजे अजून कुठे कुठे कशा कशा गोष्टी असतील की ज्यांना पण परमिशन मिळालेली असेल? कसं असतं माहिती का, सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं. त्याप्रमाणे आता सत्ता हातात आहे म्हणल्यानंतर अरे तू कर आम्ही आहोत अशा बऱ्याच गोष्टी बदलापूरमध्ये घडत असतील आहेत. काही गोष्टी मला ज्ञात आहेत, काही अज्ञात असतील. पण आता मात्र बदलापूरमधल्या लोकांनी जागं झालं पाहिजे. बास झालं हे झोपेल्याच्या लोकांचं सोंग. आपण जे झोपेचं सोंग घेतोय ते सोंग आता लोकांनी बास करावं. संबंध, नातेसंबंध एका बाजूला ठेवावे. पण बदलापूरचे नागरिक, बदलापूरचे आपण टॅक्स भरणारे टॅक्सधारक आहोत. इथल्या प्रत्येक गोष्टींवरती आपण काही गोष्टींची विचार करणं हा आपला अधिकार आहे. तर त्या अधिकारवाणीने प्रत्येक नागरिकांनी राजकीय नातेसंबंध बाजूला ठेवून पुढे आलं पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपणच लढलं पाहिजे. बदलापूरकरांना शेवटचं थेट काय सांगाल आता? कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय दर 2 दिवसाला आरोग्य शिबिर, दर 2 दिवसाला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातंय. आता त्यांनी कसं ओळखायचं की नेमकं रक्तदान करायचं की नाही? दान करणं सुद्धा आता कुठेतरी पाप झालं आहे का? कारण जेव्हा त्यांना रक्तदान पाहिजे असतं तेव्हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की कधीच एवढ्या माफक दरात मिळत नाहीये. आमच्या बदलापूरकरांना काय सांगाल? कुठेतरी त्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे, आम्ही द्यायचं की नाही द्यायचं रक्तदान? रक्तदान तर सगळ्यांनी केलंच पाहिजे. कारण एक माणूस दुसऱ्या माणसाला रक्त दिल्याशिवाय तो माणूस वाचू शकत नाही. त्यामुळे रक्तदानापासून कुणी लांब पळू नका. रक्तदान तर नक्कीच करा. पण ज्या वेळेला तुम्ही रक्तदान करताय त्यावेळेला जिथं करताय तिथून आपल्याला रक्त परत मिळणार आहे का? किंवा तिथं असणारे जे काही याबद्दलचे नियम आहेत, अटी आहेत, त्या अटी खरंच योग्य आहेत का? त्याची जात पडताळणी करा आणि त्या जात पडताळणी नंतर तुम्ही निर्णय घ्या. आज मी वयाच्या 18 वर्षापासून रक्तदान केलं. माझ्याकडे प्रत्येक ब्लड बँकेचे
सर्टिफिकेट आहेत, कार्ड मी देऊन टाकले. ज्यावेळेला आपण दान करतो त्यावेळेला ते आपल्याजवळ ठेवून घेत नसतो. माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, कुठल्या तारखेला कुठल्या साली किती वाजता ब्लड डोनेट केलंय याची नोंद आहे. पण नुसतं ब्लड डोनेटच हा मुद्दा नाहीये. पण बदलापूर मधल्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपली दिशाभूल कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळेला यांचे अंतस्थ काही गौडबंगालाचे कार्यक्रम चालू असतात त्यावेळेला तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर तुमचं लक्ष केंद्रित केलं जातं, तुमचं लक्ष भरकटवलं जातं आणि तिकडे ते त्यांचा उद्योग पूर्णपणे पार पाडतात. त्यामुळं कुठेही तुम्ही डोळेझाकपणा करू नका आणि इतकं अलर्ट राहा. या लोकांवरती विश्वास ठेवू नका. राजकीय मग तो पक्ष कुठलाही असू दे किंवा काही असू दे, इथं प्रत्येक जण फक्त आपलं पाहतोय, जनतेचं कुणालाही पडलेलं नाहीये. आणि गेल्या 10 वर्ष झाली, त्याच्या अगोदरपासूनच, पण गेल्या 10 वर्षात त्यातल्या त्यात यावेळेसच्या निवडणुकीचं जे स्वरूप होतं तो फक्त तिथं मतदान नाही तर मतांचा लिलाव झालेला आहे. माणसांच्या मताची बोली केली गेलेली आहे आणि त्यामुळे आता ज्या लोकांनी पैसे घेऊन मतदान केलेत ती लोक अशा ठिकाणी येऊन डोकं वर करून तोंड वर करून बोलू शकत नाहीत. आणि बोलायचा प्रयत्न केला तर त्यांना चक्क असं म्हणलं जाईल, पैसे घेतलेत ना, शांत राहा. त्यामुळं मतदारांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 वर्षात फक्त 5,000 दिले जातात, म्हणजे वर्षाला 1,000 रुपये. ही तुमच्या मताची किंमत आहे का? हे लोकशाहीमधल्या प्रत्येक नागरिकाचं मोल आहे का? पण 5 वर्षात तुम्ही 5,000 घेऊन घरात बसता, तुमची तोंड बंद केली जातात. परंतु 5 वर्षात त्यांची एक पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम या राजकारणाच्या माध्यमातून होत राहतं. त्यामुळे बदलापूर मधल्या नागरिकांनो तुम्हाला मी एक जाहीर आव्हान करते, रक्तदानच काय पण कुठलीही गोष्ट ज्यावेळेला तुम्ही देताय त्यावेळेला डोळसपणे द्या, कुणावरही विश्वास ठेवू नका. शेवटचा प्रश्न, ज्या वेळेला उद्घाटन झालं त्यावेळेला स्वतः नगराध्यक्षा मॅडमच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की उद्घाटन आम्ही काही कारणास्तव करू शकत नाही कारण आचारसंहिता सुरू आहे म्हणून आम्ही फीत वगैरे कापून करत नाहीये, परंतु आतापासून ही ब्लड बँक चालू झाली असं सांगतोय. मग आता 1-2 दिवस झाले, एवढी मोठी गांभीर्याची गोष्ट आहे, मग बदलापूरकरांना अजूनही कुठलंही आव्हान का करण्यात आलेलं नाहीये? नगराध्यक्ष मॅडम ज्या आहेत या नक्कीच माझ्यासाठी आदरणीय आहेत. माझे त्यांचे वैयक्तिक संबंध देखील खूप चांगले आहेत. परंतु जसं त्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या त्यांचं काम करतायत, पण ज्या वेळेला समाजामध्ये एखादी घटना घडते त्यावेळेला मत व्यक्त करताना आमचे दादा पुढे येतात. वहिनी फक्त नगरपालिकेमध्ये असतात. वहिनींची भूमिका खूप महत्वपूर्ण असते आणि ते असायला पाहिजे, पण वहिनी कुठंच बोलताना दिसत नाही. मध्यंतरी केलेलं जे लाईट बिल संदर्भातलं मीटरच्या बाबतीतलं जे उपोषण होतं, एका महिलेला उपोषणाला उतरावं लागलं, ही किती खेदाची बाब आहे बदलापूरकरांसाठी. पण एक महिला ज्या वेळेला उपोषण करते त्यावेळेला त्या महिलेच्या त्या केलेल्या कृतीवरती तिला दुजोरा देण्यासाठी, तिचा पाठिंबा देण्यासाठी आम्हाला अपेक्षा होती की आमच्या वहिनी नक्कीच येतील, पण आमचा भ्रमर नेराच झालेला आहे. तर वहिनींची भूमिका ही मीडियासमोर नसते, आमचे दादाच मीडियासमोर येऊन बोलतात. आता काय करणार आहात जर ब्लड बँक अजूनही चालू राहिली तर, किंवा पुन्हा चालू झाली तर आपली काय भूमिका राहील? नाही, माया ब्लड बँक जर परत चालू होणार असेल तर ती चालू होऊ देणारच नाही. आम्ही त्याच्यासाठी योग्य ते आंदोलन छेडू आणि बदलापूरकर हे आंदोलक म्हणूनच प्रसिद्ध आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेला विचार करणार नाही, चुकीच्या माणसाला साथ आम्ही देणार नाही. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आणि हा प्रश्न फक्त ब्लड बँक पुरता मर्यादित नसून आपण लवकरच एक असा प्रश्न उपस्थित करतोय ज्यामध्ये आपण बघितलं बदलापूर शहरातील अनेक हॉस्पिटल जे बोगस हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे, अद्यापही ते हॉस्पिटल सुरू आहेत आणि तरी सुद्धा जर अशा हॉस्पिटलवरती कुठलीही कारवाई होत नाहीये तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने स्वतः उतरून त्या हॉस्पिटलवरती कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु का गप्पा आहे कुळगाव बदलापूर नगर परिषद, असे अनेक प्रश्न सध्या बदलापूरकर विचारत आहे. या संदर्भात तुमचे काही मत असतील तर आम्हाला नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.